तर तिकडे बीड जिल्ह्यात दोन्ही समाजाचे 2 मेळावे होणार आहेत। परळीतील भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून ओळखला जाणारा दसरा मेळावा होणार आहे आणि यंदा दसरा मेळावा 11वं वर्ष पूर्ण करतोय। बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट इथल्या भगवान भक्तिगडावर हा मेळावा दुपारी होईल, तर दुसरीकडे बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा पार पडेल। मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि तरी सुद्धा नारायणगडावर मेळावा घेण्यासाठी जरांगे मात्र ठाम आहेत। तर अत्यंत महत्त्वाचे असे बीडमध्ये हे 2 मेळावे पार पडणार आहेत। भगवान गडावर पंकजा मुंडे यांचा मेळावा, तर तिकडे नारायणगडावर मनोज जरांगेंचा मेळावा। अनेक अर्थांनी हे दोन्ही मेळावे अत्यंत महत्त्वाचे आहेत। दरम्यान सावरगाव घाट इथे आज होत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात लक्ष्मण हाके सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि याबाबत स्वतः हाके यांनी घोषणा केली आहे। व्यासपीठावर आसन व्यवस्थेच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे यांच्या नावाच्या यादीत लक्ष्मण हाके यांचं नाव पाहायला मिळत आहे। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। सावरगाव येथे आज पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे आणि या दसरा मेळाव्याला काही वेळात सुरुवात होण्याची शक्यता आहे, कारण पंकजा मुंडे या आता काही वेळात या ठिकाणी पोहोचतील। मात्र त्यापूर्वी आपण या व्यासपीठावर आहे, हेच ते व्यासपीठ आहे ज्या ठिकाणी आज अनेक नेते उपस्थित असणार आहेत। आपण जर बघितलं तर खुर्च्यांवर नावं देखील लावण्यात आलेलं आहे। पंकजा मुंडे असतील, प्रीतम मुंडे असतील, या देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहे। सोबतच धनंजय मुंडे यांच्या नावाची देखील या ठिकाणी आपल्याला पाठी पाहायला मिळते, त्यामुळे धनंजय मुंडे हे देखील या ठिकाणी या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत हे सगळं व्यासपीठ या ठिकाणी सजलेलं आहे आणि आज या ठिकाणी दसरा मेळावा पंकजा मुंडे यांचा होत आहे। दुसरीकडे नारायणगडावर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा होत आहे। एकंदरीत या सगळ्या ठिकाणी आपण जर खुर्च्या पाहिल्या तर कुठेही लक्ष्मण हाके यांचं नाव या व्यासपीठावर पाहायला मिळत नाहीये। लक्ष्मण हाके या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं, मात्र व्यासपीठावर कुठेही लक्ष्मण हाके यांच्या नावाची चिठ्ठी असेल किंवा स्टिकर आहे ते लावण्यात आलेलं नाही। त्यामुळे लक्ष्मण हाके या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मोहसिन शेख, NDTV, बीड।